So, hello, my dear students. My name is Mayur Bhoyer, and welcome to our Megabit Education Yavatmal's YouTube channel. It's an immense pleasure for me to announce about our new course. The new course name is Spoken English, and from 25th of December, we are going to start our new batch. So, from Monday, we are going to start it. The course would be of around 2 months. So every detail that would be required to understand how this course is going to be ahead. So we're going to cover all those things in this video. And this video would be in a bilingual language. So we'll use Marathi and English as well. आणि खूप कमीदा असं बघितलं जाते की तुम्ही YouTube चॅनलवर पण जर ट्राय करत असाल कुठल्या तरी प्रकारे स्पोकन इंग्लिश शिकण्याचं किंवा वेगवेगळे व्हिडिओज बघण्याचं, तर एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की मराठी टू इंग्लिश हे जे गोष्ट आहे हे फार कमी होत आहे. तुमची नेटिव्ह लँग्वेज नाही आहे हिंदी, तरी पण हिंदी टू इंग्लिश तुम्हाला नाही का तिथे यूट्यूबवर शिकावं लागते, जे थोडंफार तुम्हाला कठीण जाते. म्हणून हा जो कोर्स आम्ही लॉन्च करतो आहे हा मराठी टू इंग्लिश अशा प्रकारचं कन्व्हर्शन राहणार आहे. त्याच्यामुळं काय होईल की तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेण्यासाठी फारसं जे यूट्यूबवर जो आय कॅन से छोट्या छोट्या क्लिप्स थ्रू अंडरस्टँड करायचा प्रयत्न करतात तशा प्रकारे होणार नाही. आणि हा एक फुल कोर्स राहणार आहे. आपण एक 2 मंथचा एक प्रॉपर कोर्स इथे लॉन्च करतो आहे. हा कोर्स जो आहे तो दोन्ही वे मध्ये आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मध्ये जर हा व्हिडिओज बघायचा असेल, हा कोर्स पूर्ण करायचा असेल, तर त्यांच्यासाठी पण हा कोर्स आहे. सोबतच जे विद्यार्थी यवतमाळचे आहेत आणि इथे येऊन बसून हा ऑफलाईन मध्ये कोर्स करू शकतात, हा कोर्स त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. आणि विशेष म्हणजे जे आमचे मेगाबिट एज्युकेशन यवतमाळचे बाकी कोर्सेसचे जे स्टुडंट्स आहेत, मग ते बँकिंग प्रिपरेशन करत असो किंवा कंपनी प्लेसमेंटची प्रिपरेशन करत असो किंवा कुठला आमच्या इथे अदर एक कोर्स जॉईन केलेला असेल टेक्निकलमध्ये वगैरे पण, तर त्यांच्यासाठी हा कोर्स कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे. तर हा कोर्स ते ॲडिशनल म्हणून करू शकतात. फक्त एकच गोष्ट आहे की तुम्हाला जो टाइम आहे तो प्रॉपरली मॅनेज करावा लागेल, कारण सध्या टाइम बॅरियरमुळं आम्ही एकच बॅच लॉन्च करतो आहे आणि ती बॅच राहणार आहे आमचीवाली ऑफलाईनमध्ये सायंकाळी 5 ते 6 5 to 6 PM मध्ये ही डेली ऑफलाईन बॅच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु जर तुम्ही ऑनलाईन बॅच घेत असाल तर तसं हे तुमच्यासाठी 24 hours राहतच व्हिडिओज. पण जर तुम्ही यवतमाळमध्ये असाल तर आय विल रिकमेंड यू टू गो फॉर ऑफलाईन क्लास, बिकॉज द कन्व्हर्सेशन दॅट इज गोइंग टू हॅपन बिटवीन यू अँड मी, दॅट श्योरली विल हेल्प अस, विल हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रॉपर आयडिया देणार आहे की कशा प्रकारे हा कोर्स आपण कंप्लीट करणार आहे, काय मी एक्झॅक्ट तुम्हाला शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणालाही कंपल्सरी नाही आहे की हा कोर्स करायचा आहे म्हणून. माझे जे बाकी बॅचेसचे विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा मी कंपल्सरी नाही केलेलं आहे. जे विलिंग आहे, ज्यांची इंग्लिश वीक आहे, ज्यांना थोडंसं कॉन्फिडन्स पाहिजे आहे त्यांच्या बोलण्यामध्ये, कोणाला इंटरव्ह्यू प्रिपरेशन चालू असेल, कोणाला एक कम्युनिकेशन पार्ट म्हणून जर इंग्लिश शिकायची असेल, तर हा सगळा कोर्स त्यांच्यासाठीच आहे. जे सिरियस स्टुडंट्स आहेत, जे खरंच डिसिप्लिन्ड आहे, प्रॉपर आहे, ज्यांना खरंच इंटरेस्ट आहे काहीतरी शिकायचा, हा कोर्स मी त्यांच्यासाठीच बनवलेला आहे. आणि याच्याचमुळं जे मुलं माझ्या मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ क्लासेसचे विद्यार्थी नाही त्यांच्यासाठी एकदम मिनिमल मी कॉस्ट ठेवलेली आहे, जी आहे 2000 रुपीज. 2000 रुपयाचा हा कोर्स राहणार आहे. आणि माझ्या सगळे जे मेगाबिट एज्युकेशन यवतमाळचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांसाठी हा कोर्स कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट ठेवलेला आहे. एकच इच्छा याच्यामध्ये फक्त आम्ही ठेवलेली आहे की विद्यार्थ्यांना कुठे ना कुठे कम्युनिकेशनमध्ये इंग्लिशचा वापर करता आला पाहिजे, ते मोटिवेट झाले पाहिजे, त्यांचा कम्युनिकेशन वाढलं पाहिजे, कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे. दिस इज ऑल आवर मोटो इज. आय होप दिस व्हिडिओ you will spread to everywhere so that the needy students will get an opportunity to understand and to learn this English course. तर याच्याबद्दलची मी तुम्हाला एक प्रॉपर माहिती देतो.
इथे आपण स्लाइडच्या प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले मी माझ्याबद्दलचं एक इंट्रोडक्शन तुम्हाला देऊन देतो. माझं नाव मयूर भोयर आहे आणि माझी एक छोटीशी फर्म आहे ज्याच्यात आम्ही पब्लिकेशनचं असिस्टन्स करत असतो. मागील बऱ्याच वर्षापासून मी स्पोकन इंग्लिश आणि इंग्लिश ग्रामर याचे क्लासेस घेतो आहे आणि माझे बरेच बुक्स मी लास्ट 4 इयर्समध्ये पब्लिश केले आहेत. रिसर्च आर्टिकल्स स्कोपस इंडेक्स जर्नलमध्ये, नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये माझे रिसर्च पेपर पब्लिश आहेत आणि रिसर्च फील्डमध्ये मी जास्त इन्व्हॉल्ड असतो. म्हणून माझं लिंक्डइन प्रोफाईल जर तुम्ही बघाल तर तिथं तुम्हाला 10,000+ फॉलोअर्स तिथे मिळतील. तर मी माझ्याबद्दलची माहिती कशासाठी सांगतोय तर माहिती सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला कुठला शिक्षक शिकवतो आहे ते पण महत्वाचं आहे. मी एक इन्कम सोर्स म्हणून हे इंग्लिशचे क्लासेस नाही घेत विद्यार्थ्यांना. मला मुलांना कुठेतरी इंग्लिश शिकवायचं आहे म्हणून हे इंग्लिश स्पीकिंगचे मी क्लासेस चालू केलेले आहेत. म्हणून मी वारंवार मुलांना सांगत असतो की ज्यांना खरंच शिकायचं आहे, स्पोकन इंग्लिश इम्प्रूव्ह करायचे आहे, तेच विद्यार्थी या क्लासमध्ये बसतील, बाकीचे नाही. तर हे जे आहे, देर आर फ्यू थिंग्स दॅट आर नेसेसरी इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंग्लिश वेल. तर मी हे काही इथे लिहिलेलं आहे. जसं काही पॉइंट्समध्ये मी इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. जसं लिहिलं आहे लिसनिंग, रायटिंग, रीडिंग, स्पीकिंग, प्रॅक्टिसिंग. आता प्रॅक्टिसिंग हा जो पार्ट आहे आपण हा थोड्या वेळानंतर बघूया. परंतु हे जे 4 पार्ट आहे ज्याला मी म्हणत असतो LSRW म्हणजे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. म्हणजे एखादी गोष्ट जर मी तुम्हाला सांगितली की राम इज इटिंग मँगो, राम इज इटिंग अ मँगो. जर राम इज इटिंग अ मँगो मी इथे लिहिलं असेल व्हाईट बोर्डवर, डिजिटल बोर्डवर जर मी इथे लिहिलं असेल, तर जेव्हा मी लिहितो आहे ती स्किल कुठेतरी रायटिंगची झाली. जेव्हा मी लिहिता लिहिता बोलतो आहे ती स्किल कुठेतरी स्पीकिंगची झाली. मी बोलतो आहे ते तुम्ही ऐकत आहात ते स्किल झाली लिसनिंगची. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहे हे वाचतो आहे माझ्या स्क्रीनवर ती झाली स्किल रीडिंगची. तर LSRW या वेळी तुम्हाला कुठे ना कुठे इंग्लिश ही शिकायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, वी आर नॉट अ नेटिव्ह स्पीकर्स ऑफ इंग्लिश. आपण काही इंग्लिश हे जन्मता काही शिकलेलो नाहीये. वेन वी आर इन्फंट जेव्हा आपण लहान बाळ होतो, ठीक आहे, एकदम लहान बाळ, जन्मलेलं बाळाला आपण इन्फंट म्हणत असतो. वेन वी आर इन्फंट जेव्हा आपण एक लहान बाळ होतो त्यावेळी आपल्याला आपले आई वडील किंवा आपण ज्या सराउंडिंग मध्ये जन्मलेलो आहे ते वर्ड्स आपण कुठे ना कुठे ग्रास्प करत होतो. मी महाराष्ट्राचा आहे, माझी नेटिव्ह लँग्वेज म्हणजे माझी जी लोकल लँग्वेज आहे, जी माझी बोली भाषा आहे, त्याला आपण नेटिव्ह लँग्वेज म्हणूया, तर ती मराठी आहे. तर मला जर आई वडिलांना, माझ्या आईने, माझ्या बाबांनी मला म्हटलं असेल की आई म्हण, बाबा म्हण, तर मी ते आई आणि बाबा म्हटलेलं असतं आणि जे म्हणतोय. पण जर मी साऊथमध्ये कुठेतरी जन्माला आलो असतो आणि मला तिथे सांगितलं असतं की अम्मा म्हण, अप्पा म्हण, अण्णा म्हण, तर मग मी तिथे अम्मा आणि अण्णा असे काहीतरी शब्द वापरले असते. आणि एखादा जर अमेरिकेमध्ये मुलगा जन्माला आला असेल किंवा UK मध्ये जन्माला आला असेल, त्याला जर कोणी म्हटलं की मम्मी म्हण, मम्मा म्हण, मॉम म्हण, तर त्यावेळी तो तशा प्रकारे इंग्लिश बोलला असता किंवा त्याची जी नेटिव्ह लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये बोलला असता. म्हणजे एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी हे आहे की स्पोकन इंग्लिश किंवा इंग्लिश स्पीकिंग हा जो पार्ट आहे, इट one or another way depends on your surrounding, how people talk. Let's suppose if I am in a full English school where it is mandatory to speak in English and no other language we can speak with, तर त्यावेळी तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलावं लागलं असतं. सो आणि तुमच्या सोबतचे जे विद्यार्थी आहेत ते जर इंग्लिशमध्येच बोलले असते तर एक एन्व्हायरमेंट क्रिएट झालं असतं. जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असाल आणि तुमच्या सराउंडिंगमध्ये, लायब्ररीमध्ये सगळेजण जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करत असेल तर एक एन्व्हायरमेंट मिळते. तुम्ही 6th स्टँडर्डमध्ये असाल, जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही आर्ट्सचे स्टुडंट आहात, सगळे आर्ट्सचा अभ्यास करता, यू विल गेट अ एन्व्हायरमेंट दॅट यू वॉन्ट टू डू आर्ट्स. आणि हेच एक कारण आहे की तुमचा मित्र जर एखाद्या इंजिनिअरिंग सेक्शनला जात असेल, तुमचा जर मित्र एक कॉमर्स सेक्शनला जात असेल, तर तुम्हाला सुद्धा त्या सेक्शनला जायचं आहे. बिकॉज सराउंडिंग helps you to understand things, even it is a language that will also help. मी कुठून तरी एक एक शब्द शिकत आलेलो आहे.
मी माझ्या कॉलेजमध्ये असताना एक गिफ्ट आम्हाला गेस्टला द्यायचं होतं आणि कोणीतरी म्हटलं की सर, दिस इज अ स्मॉल टोकन ऑफ लव्ह फ्रॉम आवर एंड. स्मॉल टोकन ऑफ लव्ह फ्रॉम आवर एंड म्हणजे ह्या छोटंसं जे आहे हे प्रेमाची भेट आहे आमच्याकडनं तुम्हाला. तो शब्द माझ्या आत्ताही लक्षात राहिला विद्यार्थ्यांनो. आणि मी आता पण जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मी म्हणतो सर, दिस इज अ स्मॉल टोकन ऑफ गिफ्ट फ्रॉम आवर एंड. तर हे मला कुठून माहीत पडलं, तर हे सराउंडिंग मधून माहीत पडलं. आणि डेली जर तुम्हाला असं सराउंडिंग मिळालं तर कुठे ना कुठे तुम्हाला इंग्लिशचे शब्द, इंग्लिशचे वाक्य बनवायला नक्कीच मदत होईल. म्हणूनच माझ्या डोक्यामध्ये इंग्लिश तर भरपूर असते, पण मी बोलू किती शकतो, तर मी खूप कमी बोलू शकतो, कारण मला प्रॅक्टिस नाही आहे. तर म्हणून जो आधीचा जो मी पाठ सांगितलेला होता की LSRW तर आहेच, पण प्रॅक्टिसिंग पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी इतकी हमी देतो तुम्हाला की तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेण्याची माझी गॅरंटी. 1000 पेक्षा जास्त वाक्य तर मी तुमच्यावाले डेली युजफुल सेंटेन्स मध्येच रिव्हिजन करून घेईन, जे तुमचे तोंडपाठ होऊन जाईल. आणि बाकी स्ट्रक्चर कसे बनवायचे ते आपल्या फर्दर सेशन मध्ये राहील. पुढची स्लाइड मध्ये बघूया. सिच्युएशनल कन्व्हर्सेशन पण आपण घेणार आहोत, जे एक डायलॉग क्रिएट केला जातो किंवा एखादी सिच्युएशनल कन्व्हर्सेशन घेतल्या जाते. तसे इथे तर काही लिमिटेड सिच्युएशन दिलेले आहेत. ऑन टाइम जे आपल्याला सिच्युएशन समजतील किंवा सुचतील, अकॉर्डिंगली वी विल ऑल्सो क्रिएट फ्यू सिच्युएशन वेअर विल फॉर्म अ ग्रुप अँड देन विल डिस्कस विथ इच अदर. विल डिस्कस विथ इच अदर. For example, there would be a one situation where you want to hire a cab and you have to discuss with a cab driver. So that situation can be there. If at the airport, so what would be the procedure? How you gonna, arrive at the airport? How you gonna depart to the airport? How you gonna board? So all those communication part will comes under this situational conversation. With colleagues, with friends, how you going to be discussing with all these things on a date, at a theater, at a bank, meeting a people after a long time. So this kind of situational conversation we'll take in our class. But once we'll learn how to form a structure, once we'll learn the daily useful sentences, once we'll get a few vocabularies word, then we're going to start with the situational conversation. So it's not like that we directly going to jump on the situational conversation. Initially we'll build some our base, then we'll form a building. हे का बरं मी म्हणतो आहे, कारण जसं जर तुम्ही ऍप्टिट्यूड वगैरे शिकत असाल किंवा मॅथ शिकत असाल, जर हा 7x9 असा जर मी कुठला तरी नंबर दिला असेल तर तुम्ही ऑफकोर्स मल्टिप्लिकेशन याचं सांगून द्याल की 9 7 63, 9 7 63 किंवा 7 9 63. बट फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इन्स्टेड ऑफ 7x9 777 × 999 दिलं असेल तर तुम्ही कसं सॉल्व्ह करा? मला 777चा टेबल येत नाही ना 999चा टेबल येत. तर मला जर हे सॉल्व्ह करायचं असेल तर मी काय करेल, पहिले 9 × 7 करेल, 3 घेईल, मग 6 घेईल, मग याला मल्टिप्लाय करेल, मग याला मल्टिप्लाय करेल, मग इथे 0 घेईल, मग हा जो 10 प्लेसचा डिजिट आहे त्याने मल्टिप्लाय करेल. तेव्हा मला कुठेतरी 777 × 999चं मल्टिप्लिकेशन मिळेल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मला हे 777 × 999चं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी मला 7 × 9 माहित असणं आवश्यक होतं. जर 7 आणि 9चा टेबल जर मला माहित नसता तर माझं 777 × 999 मल्टिप्लिकेशन झालं नसतं. म्हणून मी याला बेस म्हणत असतो आणि हा बेस जेव्हा माझा बनेल तेव्हाच माझी कम्युनिकेशनची बिल्डिंग क्रिएट मला करता येईल. तर अशा वेळी आपण इथे सगळं गोष्टी शिकणार आहोत. तर हे कन्व्हर्सेशनल सिच्युएशन झाल्यानंतर, डिअर फ्रेंड्स, वन थिंग यू नीड टू अंडरस्टँड व्हेन इट कम्स टू सिलेबस, our university, our college, our surrounding is following British English. There are two kinds of English. One, the people who speak in American accent, एक आपण अमेरिकन इंग्लिश म्हणतो, आणि दुसरी असते UK इंग्लिश किंवा ब्रिटिश इंग्लिश. आपल्यावर कुठेतरी ब्रिटिशचं एक 100-200 इयर्स इम्पॅक्ट होता आणि आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण एक बॅकग्राऊंडमध्ये सिलेबस तोच चालत आला. सो वी आर one or another way following the British English, but it is not like that की अमेरिकन सोबत बाकी पण काही इंग्लिश असतात जे त्यांच्या कंट्रीज मध्ये बोलल्या जातात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, काही अमेरिकन कंपनीज इथे आल्या किंवा कम्युनिकेशन मध्ये आपण अमेरिकन असो की ब्रिटिश असो हे मिक्सअप करतो, हे आपल्याला कधी कळत नाही.
आणि स्पोकन इंग्लिशमध्ये मोस्टली आय डोंट बिलीव्ह की तुमचं खूप जास्त इंग्लिश मध्ये ग्रामर स्ट्रॉंग असलं पाहिजे. अँड मी कधीच मॅन्डेटरी करत नाही माझ्या विद्यार्थ्यांना दॅट यू शुड फोकस ऑन दिस पार्ट, यू शुड मेक युअर ग्रामर परफेक्ट. नो, तुम्ही इंग्लिशचे वर्ड्स बोलू शकले पाहिजे, वाक्य फॉर्म करू शकले पाहिजे, दॅट इज मोर दॅन इनफ. सो मी जेव्हा मराठीमध्ये बोलतो, मला माझ्या भावना एक्सप्रेस करायच्या आहे. सो आय एम गोइंग टू स्टार्ट विथ द वर्ड एक्सप्रेस फर्स्ट. सो व्हॉट आय डू की मला माझ्या भावना एक्सप्रेस करायच्या आहे, तर मी माझ्या वाक्यात फक्त एक्सप्रेस हा वर्ड टाकला. मग मी म्हणेल की मला माझ्या फिलिंग्स एक्सप्रेस करायच्या आहे. सो नंतर मी म्हणेल आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय फिलिंग्स. सो या वे मध्ये स्ट्रक्चरमध्ये पहिले एक्सप्रेस, मग फिलिंग्स, मग आय वॉन्ट टू एक्सप्रेस माय फिलिंग, या स्ट्रक्चरमध्ये जावं लागेल. कारण तुम्ही जेव्हा लहान होते त्यावेळी तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही मम्मा म्हणायचे, आई दे, आई बस असं म्हणायचे. मग नंतर तुम्ही शिकायला लागले की आई बसा तुम्ही, आई मला भूक लागली, मला जेवायला दे. तर एक एक वर्ड पासून इंग्लिश हे फॉर्म होते आणि असंच आपल्याला शिकायचं आहे माय डिअर ऑल स्टुडंट्स. कारण अमेरिकन आणि ब्रिटिश जसं म्हटलं तर पॅन्ट्स, तसं तर पॅन्ट म्हणत नसतो आपण. आपला जो पॅन्ट असतो त्याला ग्रामरचा भाग आला म्हणून सांगतो की पॅन्ट नसतो म्हणत. एक जरी पॅन्ट असेल तर त्याला आपण पॅन्ट्स म्हणत असतो. एक जरी पॅन्ट असेल तर त्याला आपण PANTS पॅन्ट्स म्हणत असतो. पण हे आपण अमेरिकन इंग्लिशमध्ये म्हणत असतो. जे आपलं ब्रिटिश इंग्लिश आहे त्याच्यामध्ये आपण ट्राउझर्स म्हणत असतो. तुम्ही हा शब्द पण ऐकला असेल, ट्राउझर्स. तसे बरेचसे वर्ड्स आहेत. ब्रिटिश इंग्लिशमध्ये तुम्ही बिस्किट म्हणता, अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याला कुकी म्हणत असेल. तर असे n नंबर ऑफ वर्ड्स आहेत जे आपण मिक्सअप करतो. असं काही कंपल्सरी नाही. कोणी शॉप म्हणत असेल तर कोणी स्टोअर म्हणत असेल. पण तो भाग नाही आहे की अमेरिकन आली पाहिजे की इंग्लिश आली, ब्रिटिश आली पाहिजे, एवढं तर बारीक कोणी लक्षही देत नाही. बट एक आयडिया म्हणून मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं मिनिंग असू शकतं, सोबतच स्पेलिंग सुद्धा असतात. जसं US म्हणजे अमेरिकामध्ये कलरचं स्पेलिंग COLOR आहे आणि कॅनडामध्ये OUR येतं, UK मध्ये OUR येतं आणि ऑस्ट्रेलियामध्ये OUR येतं. एक 2-3 जर डिफरन्स सोडले ना विद्यार्थ्यांनो, तर कॅनडा, UK आणि ऑस्ट्रेलिया यांची इंग्लिश जवळपास सारखी असते, यांचे स्पेलिंग सारखे असतात. आणि अमेरिकाची जी आहे थोडी वेगळी असते. म्हणून जो मेजर डिफरन्स मी सांगत असतो तो ब्रिटिश म्हणजे UK आणि अमेरिका या दोघांत सांगत असतो. सो नेक्स्ट वर्ड इज सेंटर. CENTER आणि CENTRE हे दोन्ही तुम्ही वर्ड्स बघितले असेल, पण ऑब्झर्व कधी केलं नाही. रिअलाइज ZE मध्ये असतो, रिअलाइज SE आणि ZE दोन्ही पण येतं, वर्बच आहे. अनालाइज ZE मध्ये येतं शेवटी आणि अनालाइज इथे येतो SE. ट्रॅव्हलिंग मध्ये अमेरिकन इंग्लिशमध्ये ट्रॅव्हलिंगचा होतो सिंगल L आणि जेव्हा ब्रिटिश इंग्लिश घेतो तेव्हा होतो डबल L. डिफेन्स जेव्हा म्हणतो आपण तर इथे येतो ENSC आणि इथे होतो ENCE. त्यानंतर कम्प्युटर प्रोग्राम, कन्सर्ट प्रोग्राम, तर इथे प्रोग्राम जो आहे तो डबल ME आहे, इथे सिंगल M येतो. ग्रे कलर बद्दल म्हटलं ते GRAY आणि GREY. फुलफिल, जर कुठली इच्छा पूर्ण करायची असेल, कम्प्लीट, त्याला आपण फुलफिल म्हणू. तर FUL इथे येतो, तर इथे फक्त FIL सिंगल L येतो. एजिंग, वय वाढत चाललेलं असेल, वृद्धापनाला असेल तर त्याला आपण एजिंग म्हणत असतो. तिथे AGING येतो आणि इथे AGEING येतो. हे दोन्हीही स्पेलिंग तुम्ही विद्यार्थ्यांना बघितलं असेल, पण कधी ऑब्झर्व नाही केलं की माझं कलरचं स्पेलिंग COLOR आहे की COLOUR आहे. तर हे अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिशचा हा एक डिफरन्स असतो की स्पेलिंग मध्ये पण थोडेसे करेक्शन्स किंवा चेंजेस पाहायला मिळतात आणि काही वर्ड्स मध्ये पण असतात. याचा अर्थ हा नाही की ब्रिटिश आपण इंग्लिश फॉलो करतो म्हणून अमेरिकन इंग्लिश बोललं तर चुकीचं आहे. नाही, स्पोकन इंग्लिशमध्ये चुकीचं काही नसते. प्रयत्न आहे, तुम्हाला करेक्ट करत जायचं आहे. तुम्ही अमेरिकनचा वर्ड म्हणा की ब्रिटिशचा म्हणा, सगळं सारखंच आहे. आता इंग्लिशला एवढं का बरं व्हॅल्यू दिली जाते? वाय नॉट अदर लँग्वेजेस? वी ॲज अ इंडियन वी स्पीक इन मेनी लँग्वेजेस. वी हॅव डायव्हर्सिफाईड we are a diversified country and we know lot of languages. In every region
स्पेसिफिक लोकल लँग्वेज पीपल स्पीक. मी महाराष्ट्रात जरी म्हटलं तर टोनिंग बदलते. नागपूर साईडला गेलं तर तो चांगल्याला चांगला म्हणतो आणि मराठवाड्या साईडला गेला तर तो कुठेतरी जास्त इम्पॅक्ट एखाद्या वर्डवर देतो, लावर देईल. तर अशी लँग्वेजेस टोनिंग हे सगळं बदलत असतात एरिया वाईज, रिजन वाईज. तर इथे तुम्ही एकदा विद्यार्थ्यांना बघा की स्पीकिंग ऑफ लँग्वेजेस मध्ये चायनीज सगळ्यात जास्त म्हणजे 1.2 बिलियन स्पीकर्स म्हणजे लोक बोलतात आणि त्यानंतर सगळ्यात जास्त जी बोलली जाते भाषा ती आहे इंग्लिश. म्हणूनच इंग्लिश ही एक इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि इंटरनॅशनल लँग्वेज सोबतच सगळ्या कंट्रीजमध्ये इंग्लिश अशी लँग्वेज बनते की जे लोकांना थोडीफार समजते. इट्स व्हेरी इझी टू कम्युनिकेट विथ other country people if you know English because they are not aware with our local language and so we are also not aware with their languages. So that is why it was very mandatory की एक तरी स्टँडर्ड लँग्वेज असायला पाहिजे होती. सो दॅट्स वाय इंग्लिश इज अ चूजन वन. ओके. अँड इंग्लिश हे बरेच मिक्स वर्ड्स अदर लँग्वेजेसचे आणून बनलेली आहे. तिथं ग्रीक पण येतं, तिथं बाकी वर्ड्स पण येतात. तर त्याच्यामुळं आपल्याला काही वर्ड्स असे कसे आलेत असं पण वाटू शकतं. माय डिअर ऑल स्टुडंट्स, वेन वी आर टॉकिंग अबाउट सिलेबस, what exactly we are going to discuss in this complete course. So we will discuss about basic grammar. सगळ्या विद्यार्थ्यांना घाबरण्याची गरज नाही आहे की सर ग्रामर घेत नाही. तुम्हाला ग्रामर जर शिकायचं असेल तर स्पेशल आपला ग्रामरचे क्लासेस होतात त्याच्यात शिकूया. स्पोकन इंग्लिशमध्ये मी जास्त ग्रामरला टच करणार नाही आहे. ग्रामरला कशा प्रकारे अवॉइड करून तुम्हाला इंग्लिश शिकवता येईल किंवा ग्रामरचा कमीत कमी तुम्हाला उपयोग सांगून कसं इंग्लिश शिकवता येईल, दॅट वुड बी माय फर्स्ट प्रायोरिटी. Then we'll discuss, we'll take a conversation part, then we'll try to build our vocabulary, then we'll take a daily useful sentences every day, somewhere around 5 to 10 daily useful sentences we are going to take. So if we have somewhere around 50 to 60 classes, so 50 into 10, around 500 daily useful sentences will revise itself in our class. Apart from other sentences, then we'll discuss about body language, we'll discuss about gesture, we'll discuss about posture, how we should stand, how we should talk, how our body language should be, how our hand movement should be when we are giving some presentation. So all those things we are going to discuss in our class. Then we'll also take group discussion part. So we'll form some groups and we'll have some topics. So we'll take a GD part where some people would be talking in favor and some people would be talking against the topic. So that we also call as a debate. That comes under the GD part. So we'll take those parts as well in our group discussion. So it will help us to interact with other students and build our confidence. The students who are the students will opt for a online course. Don't worry about that. We'll take a separate Zoom classes where we'll have a GD classes there. Because we already taken few online course batch and there we have taken these all GD sessions and conversational sessions in our GD room, Zoom room. Then जे विद्यार्थी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत आहे, मग बँकिंग असो, गव्हर्नमेंट एक्झाम असो, कंपनी प्लेसमेंट ट्रेनिंग असो किंवा एखादी तुम्हाला फर्दर पोस्ट ग्रॅज्युएट करायचं असेल, कॅट क्रॅक करायची असेल, MBA ला एंट्रन्स द्यायची असेल, तर त्या सगळ्यासाठी आपण पर्सनल इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना रिझ्यूमची आवश्यकता आहे, रिझ्यूम बिल्ड करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सेशन्स राहतील रिझ्यूम रायटिंगचे. त्यानंतर ईमेल कसा लिहायचा, CC BCC कसं असतात, तुमची सिग्नेचर कशी ऍड करायची, एखादं रेजिग्नेशन लेटर किंवा अप्लिकेशन लेटर लिहायचं असेल तर फॉर्मल लेटर्स कसे लिहायचे, स्ट्रक्चर जो कंपोज ईमेलचा जो बॉक्स असतो त्याच्यात कोणता फॉन्ट, कोणती साईज, इतक्या बारकाईने आपण ईमेल रायटिंग बद्दल शिकूया. सो ॲज रिझ्यूम रायटिंग बद्दल पण सेम की तुमचा रिझ्यूम कसा असायला पाहिजे. बरेच विद्यार्थ्यांना आणखी पण कन्फ्युजन आहे की सर 1 पेज, 2 पेज की 3 पेज रिझ्यूम किती पेजेसचा असायला पाहिजे. सर मी माझेवाले कुठले अचिव्हमेंट्स दाखवू, कुठले नाही दाखवू. आता एक कॉर्पोरेटमध्ये ATS म्हणून एक सॉफ्टवेअर आलेला आहे, अप्लिकंट ट्रॅकिंग सिस्टीम, ज्याच्यात मध्ये 1 लाख जर कोणी एका पोझिशनसाठी 1 लाख पोझिशन कुठेतरी आहे आणि 20 लाख जर अप्लिकंट्स आलेले आहेत तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू गो थ्रू ऑल दोज 20 लाख
रिझ्युमे एक मॅन्युअली एखादा जर ह्युमन असेल, HR जो असेल, त्याला 20 लाख सेग्रिगेट करणं खूप अवघड आहे, वाचणं अवघड आहे. सो IT sector has developed this software called ATS, applicant tracking system, where according to the keywords which are required for the job profile, job description, they will differentiate the resumes and then they will forward it to the HR. तर हे ATS काय असतं, कसं आपल्याला ते त्याच्याबद्दलची माहिती घेता येईल, हे सगळे रिझ्यूम रायटिंग मध्ये बघूया. त्यानंतर प्रोनाउन्सिएशन पार्ट हा काही स्पेशल क्लास नाही राहणार विद्यार्थी मित्रांनो. प्रोनाउन्सिएशनचा जो पार्ट राहणार आहे तो जसं जसं आपण वर्ड शिकत जाऊया तसं तसं काय त्याचं प्रोनाउन्सिएशन असायला पाहिजे ते आपण बघूया. जसं एक सुंदर शब्द आहे RECIPT, कुठले पण गोष्टीचं पेमेंट केल्यानंतर ही गोष्ट घ्यावं अशी म्हणते. आता आपण मराठी लोक प्रोनाउन्स करताना याला करत असतो रिसिप्ट, आपण याला प्रोनाउन्स करताना करत असतो रिसिप्ट. पण ऍक्च्युली याच्यातला जो P असतो तो सायलेंट असतो आणि म्हणून याला वाचताना वाचायचं असतं रिसिप्ट. जसं तुम्ही म्हणत असता पालेभाज्या जर असेल तर तुम्ही म्हणत असता त्याला व्हेजिटेबल, पण हा ई हा सायलेंट असतो, तुम्ही म्हणायला पाहिजे व्हेजिटेबल. तर हे प्रोनाउन्सिएशनचा जो पार्ट आहे तो जसे जसे वर्ड्स आपल्याला मिळतील तसं तसं आपण त्याला बघणार आहोत. जसं एक आणखी शब्द आहे विद्यार्थ्यांनो, त्याला आपण म्हणतो ADJUST. आपल्या बोली भाषेमध्ये आपण याला म्हणत असतो ऍडजस्ट. पण हा डी जो आहे हा सायलेंट असतो, डीचा उच्चार निघत नसतो, म्हणून याला म्हणायला पाहिजे अडजस्ट. तर हा जो प्रोनाउन्सिएशन पार्ट आहे हा पण विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत. आता थोडीशी आणखी माहिती मी या कोर्स बद्दल देऊन देतो. ह्या कोर्सचं जे ड्युरेशन आहे हे 2 मंथ्स आहे. डेलीचा 1 तासाचा क्लास होणार आहे. एक 45 मिनिट्स मध्ये आपण रोजचे स्ट्रक्चर फॉर्मिंग आणि काही वोकॅब बघूया आणि शेवटचे 15 मिनिटं आपले डेली युजफुल सेंटेन्सेस, न्यू ऍडिशन करत जायचे सेंटेन्सेसची आणि अर्लियर जे सेशन मध्ये बघितलं होतं ते रिवाइज करत जायचं. अशा प्रकारचा तो सेशन आपण ठेवूया. सॉफ्ट कॉपी ऑफ स्पोकन इंग्लिश बुक ऍट द एंड ऑफ कोर्स विल बी प्रोव्हाइडेड. हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो याची फीज आहे फक्त 2000 रुपये आणि या 2000 रुपयामध्ये तुम्हाला डेलीचे जे क्लासेस आहे प्रोव्हाइड केला जाईल आणि तुमच्यासोबत आपण कम्युनिकेशन कसं तुमचं इम्प्रूव्ह करता येईल ते आपण बघूया. परंतु एकदा तुमचा क्लास झाला की तुमचे जे रोजचे नोट्स आहेत ते तर तुम्हाला शेअर केलाच जाईल, पण सगळ्यात शेवटी कोर्सच्या एंडला सॉफ्ट कॉपी ऑफ स्पोकन इंग्लिश बुक म्हणजे 2 महिन्याचा कोर्स झाल्यानंतरही तुमच्याकडे काहीतरी स्टडी मटेरियल असो, प्रिपरेशन करायची असेल, रिव्हिजन करायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल तर त्यासाठी मी ही तुम्हाला ई बुक प्रोव्हाइड करून देईल. त्यानंतर 1-to-1 इंटरव्ह्यू क्लासेस, एकदा तुमचा कोर्स कंप्लीट झाला की त्यानंतर तुमचे मॉक इंटरव्ह्यूज घेतल्या जातील, 1-to-1 इंटरव्ह्यू घेतल्या जातील, ज्याच्यामध्ये तुमचं इम्प्रूव्हमेंट किती झालेलं आहे हे आपल्याला आयडिया मिळून जाईल. आणि हे मॉक इंटरव्ह्यूज मी नाही घेणार तर कोणीतरी एक एक्सपर्ट, एमिनंट पर्सनॅलिटी ज्याला याचा ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे, हु इज व्हेरी गुड इन इंग्लिश, हु इज हॅव्हिंग नॉलेज और हु हॅज ऑलरेडी टेकन फ्यू इंटरव्ह्यूज टू हायर देअर ज्युनियर्स, तर तशा आपण एक्सपर्ट पर्सनॅलिटीजला आपण बोलवणार आहोत. त्यानंतर ग्रुप डिस्कशनचे क्लासेस विद्यार्थी मित्रांनो मी ऑलरेडी सांगितले आहे की आपण घेणार आहोत आणि एक्सपर्ट टॉक्स पण आपण इथे ठेवणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला गायडन्स मिळेल. त्यांच्यासोबत तुम्ही GD मध्ये डिस्कस करू शकाल, इंटरव्ह्यूज होतील, ते तुम्हाला गाईड करेल. तुमच्या फ्युचर फक्त स्पोकन मध्येच नाही तर तुमचं जे करिअर आहे त्याच्याबद्दल पण ते विद्यार्थी मित्रांनो गायडन्स तुम्हाला देतील. आता जो डेली शेड्यूल कसा राहणार आहे, सुरुवातीला मी रोज 1 तास मध्ये एक्झॅक्टली काय घेणार तर सगळ्यात पहिले तर आपण यस्टरडेज टास्क, मी तुम्हाला डेलीला काही ना काही असाइनमेंट देत जाईल, काही ना काही होमवर्क देत जाईल आणि ते होमवर्क असं घाबरण्यासारखं काही नाही, परंतु डिसिप्लिन जर तुमचं असेल तर ते डेलीचे जे मी 5, 10, 15 वाक्य देत जाईल ते तुम्हाला ग्रुपवर शेअर करावे लागेल की सर हे आमचं असाइनमेंट झालेलं आहे. आणि ते यस्टरडेज टास्क डिस्कस केल्यानंतर आपण मग बेसिक ग्रामर स्ट्रक्चर्स बघणार आहोत, काही वाक्यांचे ट्रान्सलेशन्स करणार आहोत. मी तुम्हाला काही पहिले समजून सांगितल्यानंतर तुमच्याकडून ते ट्रान्सलेट करून घेणार आहे. देन meanwhile at the same time we will also
discuss about the pronunciation part as I told you earlier. Vocabulary part also we gonna discuss in our daily schedule. काही जे डेली वापरात असणारे वर्ड्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर सेंटेन्सेस बेस्ड ऑन दॅट व्होकॅब्युलरी, त्याच वर्डचा वापर करून कसं वाक्य फॉर्म करता येईल ते मग त्याच्यावर बघणार आहोत. देन दॅट्स द टास्क विच विल बी एक्सप्लेन्ड इन द फोर्थ कमिंग सेशन. मग पुढच्या सेशनमध्ये फोर्थ कमिंग सेशनमध्ये मग आपण ते टास्क जे डिस्कस करणार आहोत त्या टास्कची माहिती मी तुम्हाला देईन. आणि याच्यात एक पॉइंट जो मिसिंग आहे तो आहे डेली युजफुल सेंटेन्सेसचा. जसं मी तुम्हाला म्हटलं की डेलीला आपण 5 to 10 जे सेंटेन्सेस घेणार आहोत आणि एक आपल्याकडे चांगले 500 to 1000 सेंटेन्सेस पर्यंत कलेक्शन होणार आहे, जे तुमचं तोंडपाठ राहील हे मी अश्युरन्स देतो. बरेच जे टीचर आहे 90 दिवसात शिका, 30 दिवसात शिका, पैसे वापस म्हणतात. मी असं काही तुम्हाला कमिट नाही करणार, कारण हे तुमच्या सिन्सिअरिटीवर, तुमच्या अटेंडन्सवर डिपेंड राहतं. परंतु मी तुम्हाला एक अश्युअर करतो की काही नाही तरी तुम्ही जर रेग्युलर जर असले तर मिनिमम 1000 सेंटेन्सेस तुम्ही इंग्लिशमध्ये लगेच बोलाल, हे मी तुम्हाला अश्युअर करतो जर या कोर्समध्ये तुम्ही एनरोल कराल तर. विद्यार्थी मित्रांनो, जर या कोर्सला तुम्हाला एनरोल करायचं असेल तर याची फीज आहे 2000 रुपीज. जे क्लासेस आहे ते 25 डिसेंबर पासून आपण चालू करतोय. हे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्हीसाठी राहणार आहे. जर तुम्हाला हे क्लासेसला एनरोल करायचं असेल तर इथे जे नंबर दिलेले आहेत किंवा जे आमचे इथे जे नंबर दिलेले आहेत किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत दोन्ही सेमच आहे, पण जर विजिबल नसेल तर तुम्ही त्या नंबर्सवर अप्रोच करू शकता. किंवा इथे एकदम विजिबल नंबर दिलेला आहे, हा पेमेंटचा नंबर सुद्धा आहे आणि या नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काहीही डाऊट असेल, काहीही आणखी फर्दर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बिंदास या नंबरवर अप्रोच करू शकता. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, नो मॅटर तुम्ही माझे बाकी बॅचेसचे स्टुडंट आहात की नाही, तुम्ही या बॅचला एनरोल करणार आहात की नाही, तरी तुम्हाला कुठलंही करिअर बद्दल ॲज अ फ्रेंड, ॲज अ ब्रदर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर डेफिनेटली फील फ्री टू आस्क अस. आम्ही नक्कीच तुम्हाला याच्यावर रिप्लाय देऊया, कॉलबॅक करूया. तर आशा करतो तुम्हाला कशा प्रकारचा हा स्पोकन इंग्लिशचा क्लास होणार आहे याची माहिती मिळाली असेल. आणि 25 डिसेंबर पासून बॅच चालू होत आहे. इच्छा असेल तर नक्कीच एनरोल करा, नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ कडून तुमच्या सगळ्यांना धन्यवाद.